नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर इम्पॉर्टंट असे प्रश्न बघणार आहोत. तर हेच प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. टोटल 20 प्रश्नांची संख्या आहे. 20 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहे आणि यामधून तुम्हाला कळणार आहे की तुमचे कोणकोणते टॉपिक वीक आहे. यामध्ये मी मराठी व्याकरणचे सगळे प्रश्न याच्यात कव्हर केलेले आहे. व शब्दाच्या जाती असो, त्यानंतर व्याकरणावर प्रयोग असो, सगळ्या प्रकारचे जवळपास लेखक वगैरे सगळ्या प्रकारचे प्रश्न 20 प्रश्नात तुम्हाला दिसतील. समजून झालं 20 प्रश्नाची मराठी व्याकरणावर पूर्ण ही टेस्ट असेल. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला तुमच्यासमोर आहे, मनाचे श्लोक कोणी लिहिले आहे? तर बघा, मनाचे श्लोक कोणी लिहिलेले आहे? तर ते लिहिलेले आहे संत रामदास यांनी. कोणी लिहिलेले आहे? संत रामदास यांनी. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 नंबरचा, मराठी भाषेत शब्दाच्या जाती एकूण किती आहे? बघा, बऱ्याच वेळेस मुलांचा हा प्रश्न गडबडीत चुकतो, म्हणजे सिली मिस्टेक होतात. तर लक्षात ठेवायचं आहे, शब्दाच्या एकूण किती जाती आहे? 8 जाती आहे. 4 विकारी असतात आणि 4 अविकारी असतात. त्याला समोरील प्रश्न आहे, त्याचा चेंडू आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. तर ह्या वाक्यातील विशेषण कोणतं आहे? त्याचा चेंडू आहे या वाक्यातील विशेषण आहे त्याचा. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा आहे, मला गोड आंबा आवडतो या वाक्यातील गोड या शब्दाची जात ओळखायची आहे. तर गोड या शब्दाची जात आहे विशेषण. कोणती आहे? विशेषण जात आहे गोड या शब्दाची. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा आहे, शिक्षक मुलांना बसवितात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार आहे प्रायोजक क्रियापद. कोणतं? प्रायोजक क्रियापद. शिक्षक मुलांना बसवतात म्हणजे काय? बाहेरील घटक प्रेरित असल्यामुळे ह्या ठिकाणी प्रायोजक क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा आहे, आज दिवसभर सारखे गडगडते या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर या क्रियापदाचा तुम्हाला हे ओळखायचं आहे, प्रकार ओळखायचा आहे. तर याचा प्रकार होणार आहे भावकर्तृक क्रियापद. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 नंबरचा, सतत या ठिकाणी सतत या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. पाऊस सतत कोसळत होता या शब्दाची अधोरेखित केलेली जात ओळखायची आहे. तर बघा, ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक जे आहे आपलं 3 नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे सतत हा. समोरील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 नंबरचा, वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात अधोरेखित अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, ह्या ठिकाणी वाऱ्यामुळे ह्या ठिकाणी मुळेला हे केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे शब्दाला जोडून आलेल्या प्रत्ययाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. समोरील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 नंबरचा, शाब्बास असेच यश पुढे मिळव या ठिकाणी शाब्बास हे ओळखायचं आहे, तुम्हाला अधोरेखित केलेलं आहे. तर या ठिकाणी कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे? तर बघा, हा केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. केवळ प्रयोगी अव्यय आहे शाब्बास. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आहे तुमच्यासमोर, तू केव्हा परत येणार आहेस या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, ह्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसतं आहे तुम्हाला, त्यामुळे हे होणार आहे प्रश्नार्थक वाक्य. कोणतं होणार आहे? प्रश्नार्थक वाक्य होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा आहे, मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर बघा, ह्या ठिकाणी केवळ वाक्य आहे, केवळ प्रकारचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा आहे, तत्सम शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण ह्या ठिकाणी काय पाहिजे? ग्रास पाहिजे. काय? ग्रास हे उत्तर बरोबर राहील. ग्रास या ठिकाणी ग्रास करा. तर आपलं पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे ग्रास. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 नंबरचा. बघा, तद्भव शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी तद्भव शब्द आहे कान. कोणता आहे तद्भव शब्द? कान. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा, स्पीड न घेत आहे जेणेकरून 20 प्रश्न कमी वेळेत तुमचे सॉल्व करावं यासाठी. बघा, प्रश्न क्रमांक 14 नंबरचा आहे, फारसी शब्द कोणता आहे? तर हवालदार हा शब्द फारसी आहे. IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. हवालदार हा शब्द कोणता आहे? फारसी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा आहे तुमच्यासमोर, खालील पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी लाल हा शब्द पूर्ण अभ्यस्त शब्द होईल. लाल. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा आहे, शारदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यात अधोरेखित शब्दाचं हे ओळखायचं आहे तुम्हाला, जात ओळखायची, अधोरेखित शब्दाचं कार्य ओळखायचं आहे. तर ह्या ठिकाणी विधिपूरक कार्य होणार आहे. या ठिकाणी विधिपूरक हे उत्तर बरोबर होणार. पर्याय क्रमांक 4. 17 नंबरचा प्रश्न आहे, गीता गाय
आहे. गीता गाय आहे या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी सारोपा लक्षणा हे होणार आहे शब्दाची शक्ती सारोपा. काय होणार पर्याय क्रमांक उत्तर 2 नंबरचं बरोबर आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आपत अधिक काल या शब्दाची फोड करायची. तर याचं बरोबर उत्तर आहे आपत्काल हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा आहे चहा पाणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर चहा पाणी या शब्दाचा समास आहे समाहार द्वंद्व. कोणता आहे समाहार द्वंद्व हा समास आहे. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे आपला खालीलपैकी शुद्ध लेखनानुसार शुद्ध शब्दाचा गट ओळखायचा आहे. तर बघा क्षितिज हा शब्द अशा प्रकारचे लिहिला जातो. सूर्योदय हा अशा प्रकारचे लिहिला जातो. बहिर्मुख हा अशा प्रकारचा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा उत्तर बरोबर आहे आपलं. तर बघा ह्या ठिकाणी आपण 20 प्रश्न कंप्लीट केलेले आहे आणि त्याचं मी तुम्हाला ॲनालिसिस पण करून दाखवलेलं आहे. तर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.